स्पर्धेमध्ये राहण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची अशी मॅच. कमिटी, जरा कमिटीने पाठीमागे जाऊन प्लीज उभे राहावे. तिकडे प्लेग्राऊंडच्या इकडे लहान पोरं ग्राउंडमध्ये खेळत आहेत. KSSL कमिटी, कौस्तुभ, मयूर, नाट्या, मॅच झाली आहे. जरा आता इथे प्लीज ऋषी लोक, चला सामना चालू करूयात. फलंदाज आसिफ राहुल पौडकर. पहिला चेंडू, व्हाईट बॉल, अवांतर धाव. नक्कीच आसिफ याला त्याची खेळी करावी लागेल. ज्या पद्धतीचा तो बॅट्समन आहे, विस्फोटक बॅट्समन आहे, विस्फोटक खेळी खेळू शकतो, सगळ्यांना माहीत आहे. ऋषी, दोन धावा पूर्ण केल्या आहेत आसिफ आणि राहुल पौडकर यांनी. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या पोहोचते 3 वर. एक चेंडू 3 धावा. पुढील चेंडू आसिफ साठी. ऋषी, वर चढवलाय गौरव ढगे. चांगली फिल्डिंग करताना गौरव आमिर ही जोडी कुठेही दिसते, बाहेर दिसते, ग्राउंड मध्ये दिसते, सगळीकडे असते. चांगलं क्षेत्ररक्षण. ढगे 5, 2 चेंडू 5 धावा. पुढील चेंडू ऋषीचा आसिफ साठी. सुंदर असा फटका. आमिर, आमचे लाडके आमिर शेख उर्फ आमिर कांबळे फिल्डिंग करताना. मित्रांनो प्लीज बाहेरून या, जरा बाहेरून या. 2 दिवस जरा सहकार्य करा प्लीज. KSSL वर्षातून एकदा असते. मयूर पाटोळे उर्फ पॅट्स LP. सायकल सायकल, मयूर जमा कर. पुढील चेंडू राहुल पौडकर साठी. ऋषी लोखंडे. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सुंदर असा फटका राहुल पौडकर. चौकार. पाच चेंडू 10 धावा. पाठीचे लहान लहान पोरं जे सायकल चालवतात ते खेळतात त्यांनी ग्राउंडच्या बाहेर जावे. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 11. सायकल ग्राउंडच्या बाहेर जावे. सायकल नाही नाही बाहेर काढा. लहान पोरं जे पाठी फिरत आहेत त्यांनी ग्राउंडच्या बाहेर जावे. 11 धावसंख्या झाली 11 एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. लहान पोरं जे पाठी खेळत आहेत त्यांनी ग्राउंडच्या बाहेर जावे. सायकल
संदीप पवार बॉलिंग अटॅकवर फेस करतील ते राहुल पडो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कनेक्ट झालाय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. पहिल्याच चेंडूवर प्रहार केलाय. धावसंख्या 4 वाटते धावसंख्या झाली ती. 14. माफ करा 15. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय रिव्हर्स पद्धतीचा. ऋषी लोखंडे काहीतरी सांगतायत संदीप पवार यांना, काहीतरी इशारे करतायत. बघूया काय होतं या चेंडूवर. पुन्हा एकदा तयार असेल ते राहुल पौडकर संदीप पवार यांचा सामना करण्यासाठी. चांगली बॅटल बघायला भेटते आपल्याला संदीप विरुद्ध राहुल. कोलरपदी चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळून काढले तो कव्हरच्या देऊन. बघूया 4 जातोय का नाही. चांगला फिल्डिंग करण्याचा प्रयत्न इथे प्रवीण पाटील यांचा. नक्कीच जात द्यावी लागेल. खूप खूप मेहनत केली पण बाउंड्री काय वाचू शकले नाही. चांगला शॉट खेळलाय. चौकार लागोपाठ दुसरा चौकार. धावसंख्या वाढली ती 19. 2 चेंडूवर 2 चौकार. आणि आता काहीतरी डिस्कस करताना ऋषी आणि संदीप. पॉवर प्लेचं दुसरं षटक हातात येते संदीप. परत एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना प्रवीण पाटील इकडे तैनात केले गेलेले आहेत कव्हर सोडून मिड ऑफच्या दिशेने. जे कोणी छोटे खेळाडू पाठी खेळत आहेत, प्रेक्षक आणि खेळाडू, प्लीज थोडं सहकार्य करायचं आहे. थोडा वेळ मैदानाच्या बाहेर जायचं, थोडा वेळ प्लीज. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हळूवार पद्धतीने टाकलाय. रन घेण्याचा प्रयत्न आहे पण मना केलं ते आसिफ यांनी. चांगलं कमबॅक केलंय संदीप पवार यांनी. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, ओळखलेलं त्यांनी आणि थोडा स्लोअर पद्धतीने चेंडू टाकलाय, फिरवलाय. डॉट. पुन्हा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न यावेळी जाळ्यामध्ये अडकवलाय मोठा मासा. राहुल पडुकर बाद. चांगलं यष्टीरक्षण केले ते ऋषी लोखंडे यांनी. चेंडू टाकलेला. यानंतरच्या फलंदाज असेल ते रिजवान. चांगली खेळी होते राहुल आपल्या संघासाठी पण बाद झालेत. लहान पोरं प्लीज विनंती आहे, तुम्ही जे तिकडे खेळत आहे लहान पोरांनी प्लीज ग्राउंडच्या बाहेर जावे. लहान पोरांना विनंती असेल प्लीज ग्राउंडच्या बाहेर जाऊन खेळा. सायकल 19. लहान पोरं तिकडे जी पार्टी खेळत आहेत त्यांना विनंती असेल ग्राउंडच्या बाहेर जावा प्लीज. रिजवान स्ट्राईकवर. राहुलची जागा घेण्यात आलेले. बघूया काय करतात. पहिला चेंडू बोलरपदीला टाकलाय, हलक्या हाताने खेळलाय लेगच्या दिशेने. एक धाव तर सहज पूर्ण केली. आणि तिकडे चपळ प्लेयर आमिर शेख. काय फिल्डिंग करतायत, काय उत्साह आहे, वा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना आपण क्षेत्ररक्षण बघू शकता. आपलं दुसरं षटक आहे. एक खेळाडू लॉंग ऑफच्या दिशेने गौरव ढगे, मिड ऑफच्या दिशेने प्रवीण पाटील आणि
मिडविकेटच्या दिशेने हार्दिक. असे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर लावलेले आहेत आणि या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. सामना करते तरी आसिफ. ते छोटे खेळाडू जे पण मैदानात आले त्यांना विनंती आहे थोड्या वेळसाठी सहकार्य करायचं आहे. खोलवर पदव्या टाकण्याचा प्रयत्न होता. सरळ जातो तो प्रवीण यांच्या हातामध्ये. थ्रो करण्याचा प्रयत्न होता. चांगला आहे. एक धावावर समाधान मानावं लागेल ते आसिफ यांना. ओव्हर षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झाली ती 21. 2 ओव्हर पॉवर प्लेच्या संपलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली ती 21. चांगलासा खेळ करताना बॅटिंग करते ती एनजेसीसी. चांगली अशी सुरुवात. 12 चेंडू आणि 21 धावा. छोट्या खेळाडूंना विनंती आहे थोड्या वेळासाठी सहकार्य करायचं आहे. थोड्या वेळासाठी छोटे खेळाडू थोड्या वेळासाठी सहकार्य करायचं आहे. लगेच ही टुर्नामेंट आपण संपवायची आहे. चला घाई करा पंच. खेळाडू आपण पण नोंद घ्यायची. जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करतात आणि कन्नावरचे तेज तरार बॉलर गौरव ढगे यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे तिसरं षटक टाकण्यासाठी. कॅप्टन कर्णधार ऋषी लोखंडे यांनी गौरव ढगे यांना आमंत्रण केले. बघूया कशी धुरा सांभाळतात आपल्या संघासाठी. स्ट्राईकवर असेल ते आसिफ लेफ्ट हँडेड बॅट्समन. पहिला चेंडू विरकावण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने हाताळला तो गोरडोगे यांनी. बरोबर पद्धतीने टाकायचा प्रयत्न जरूर करतायत धावा रोखण्याचे. पण तेवढेच आसिफ देखील आपल्या टीमसाठी धावा कमवण्यासाठी प्रयत्न करतील. चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॉल चेंडू हवेमध्ये. बघूया झेल होतोय का नाही. प्रवीण पाटील नक्कीच प्रयत्न करतात पण 2 धावा नक्कीच चोरलेल्या आहेत. छोटे खेळाडू थोडस सहकार्य करायचं आहे. होऊन जाईल ही मॅच. त्यानंतर तुम्ही येऊ शकता या ग्राउंड मध्ये. पुन्हा एकदा तेच तरारचा चेंडू. संपर्क काही ठीक नाही. बघूया 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होतात का. पण नक्कीच थोडस चपळता दाखवण्यात आली पाहिजे होती या चेंडूवर. एक धावावर समाधान मानावं लागलं असतं पण तेवढेच चपळ दोन्ही फलंदाज. 2 रन धावून काढलेले आहेत. धावसंख्या झाली ती 25. 3 चेंडू आणि 25 धावा. KSL सीझन 8 मॅच डे खेल बिंदास. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने खेळून काढलाय. बघूया किती धावा भेटतात. तो थोडा फुटबॉलचा इथे प्रात्यक्षिक दाखवलंय पण धावा नक्कीच 2 अडवल्यात आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. 3 धावा. 3 धावा धावून काढलेत त्या फलंदाजांनी. थोडासा उन्हाचा प्रॉब्लेम झाला होता गौरव आणि आमिर यांना. एक्स्ट्रा 1 धाव गेली आहे ओव्हर थ्रो मध्ये. धावसंख्या झाली आहे ती 28. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. कारण रिजवान आता स्ट्राईक घेतील. यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. आता बघावं लागेल कसा सामना करते रिजवान गौरव ढगे यांचा. कारण की चांगल्याच फॉर्मात गौरव देखील आहेत. चांगली लाईन अँड लेंथ त्यांनी या टुर्नामेंटमध्ये आणि नक्कीच आपल्या अष्टनायक संघासाठी देखील खेळतात ते. तसेच विकिंगसाठी देखील खेळलेले आपले गौरव ढगे.
होलर पद्धतीचा चेंडू समोर खेळून काढले. बघूया किती धावा भेटतात. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा प्रवीण पाटील यांच्याकडून. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. चांगली फेकी ऋषी लोखंडे यांच्याकडून. तुम्ही बघू शकता काय क्षेत्ररक्षण करतात प्रवीण पाटील आपल्या संघासाठी. नक्कीच 40+ आहेत पण तेवढेच चपळ आहेत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने खेळून काढल्या पण एकच धावावर समाधान मानावं लागेल रिजवान यांना. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या झाली ती 31. 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 31. चांगले षटक हाताळले ते गौरव ढगे यांनी. फक्त आणि फक्त 10 धावा दिल्यात आपल्या संघासाठी. एकतीस धावा झाल्यात. 3 चेंडू आणि 3 षटक आणि 31 धावा. कृपया करून जरा लवकर करायचं पंच. हा हा पाणी पाणी हे पाणी घेऊन जावं रे. NJCC कृपया करून आपल्या फलंदाजांना पाणी पाठवायचं आहे. थर्टी वन. चला लवकर करायचंय NJCC पंच. विनंती आहे कारण की आपल्याला याच्यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. या मैदानामध्ये गर्दी होईल नंतर कारण की सुट्टी पडलेली आहे. या मैदानामध्ये गर्दी होऊ शकते. तोपर्यंत आपल्याला सामने खेळून घ्यायचे आहेत. ऋषी लोखंडे. चला चला बॅट्समन रेडी व्हा लवकर. पुन्हा एकदा संदीप पवार यांना आमंत्रित करणार आहे. खोलवर पदी टाकलाय. हलक्या त्याने खेळून काढलाय तो मिडॉनच्या दिशेने. येस पाठीमागे. पाठीमागचे खेळाडू आहेत. फुटबॉल फुटबॉल कृपया करून थोडा वेळ सहकार्य करायचंय या स्पर्धेसाठी. थोड्या वेळासाठी बाहेर जायचंय आपण. फुटबॉल छोटे खेळाडू. पुन्हा एकदा संदीप यांचा दुसरा चेंडू विरकावण्याचा प्रयत्न लेग साइड दिशेने पण काय टायमिंग होत नाहीये. बॉल सरळ चाललाय तो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण चांगला थ्रो अशा प्रकारे इथे आणि चांगला बॅकअप देखील या संघामध्ये भेटले. येस सिंगल. चला छोटे खेळाडू जे कोणी मैदानामध्ये फुटबॉल खेळतात त्यांनी थोड्या वेळासाठी सहकार्य करायचंय. थोड्या वेळासाठी. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय तो ऑन साइडच्या दिशेने. चला छोटे खेळाडू थोड्या वेळासाठी फक्त थोड्या वेळासाठी सहकार्य करायचंय. थोड्या वेळासाठी फक्त सहकार्य करा. टुर्नामेंट
पुन्हा एकदा संदीप पवार घेऊन येत आहेत तो पुन्हा खोलवर पद्धतीने. काही मोका देत नाही आहे आपल्या फलंदाजांना हात सोडण्याचा. छोटे फुटबॉलपट्टू थोड्या वेळासाठी सहकार्य करायचे आपण. वारंवार आपल्याला सूचना देण्यात येत आहे, थोड्या वेळासाठी सहकार्य करा. आणखी याच विभागातील खेळाडू यांची चांगली अशी एक टुर्नामेंट KSSL सीझन 8 खेल बिंदास सामना करतात ते रिजवान सर. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन बघूया. नो मॅन लँड्स. 2 धावा नक्कीच भेटलेल्या तिथे. चांगली अशी गोलंदाजी संदीप पवार यांच्याकडून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण तिकडे ओळखलेलं की स्टेप आउट झालेत आणि थोडीशी लेन पाठी खेचली. फसवलेलं देखील, लेकिन कोणत्या खाली क्षेत्रामध्ये बॉल जाऊन पडलाय. पण 2 धावा नक्की. थोडंसं इथे फटके खेळावे लागतील जर धावसंख्या चांगल्या अशा उभारायच्या असतील तर रिजवान यांना. या ठिकाणी घुसून खेळायचा प्रयत्न, त्यांना फॉलो नाही केलं पण यष्ट्या उडवण्याचा प्रयत्न होता पण वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 38. पुन्हा एकदा हा मोठा फटका येतोय का नाही. आणि काय कॅच पकडले गौरव ढगे. काय प्लेअर आहे, वा. चांगला जजमेंट होता इथे. चांगला फटका खेळलेला पण त्याला षटकाराच्या दिशेने जाऊ दिले नाही ते गौरव ढगे यांनी. चित्ता असा प्लेअर, चित्तासारखा. काय फिल्डिंग केली. 38. रिजवानला परतावं लागतं आणि त्याची जागा घेतात ते तबरेज. माफ करा, रिजवान. चांगला चेंडू टाकला होता, चांगला फटका देखील मारला होता पण तिकडे तैनात होते ते गौरव ढगे. एक नावाजलेलं व्यक्तिमत्व कन्नौज नगर मधील. चांगले असे खेळाडू, ऑलराऊंडर. आणि या यष्ट्या उडवलेल्या आहेत संदीप पवार यांनी. विकेट नक्कीच गेली आहे. षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 38. धावसंख्या स्थिरावली आहे. पुढे पण बाबू तर इथे गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले ते हार्दिक नावर. नवीन बॅट्समन, नवीन बॅट्समनचं नाव काय. कौस्तुभ आता जागा घेतील ते रिजवान यांची. बघूया आसिफ आता सामना करता हार्दिक नाबर यांचा. पुन्हा एकदा विरकवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, काही टायमिंग होत नाही. बॉल सरळ चालले थर्ड मॅच्या दिशेने. एक धावावर समाधान मानावं लागेल आसिफ यांना. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कधीपासून चालू आहे आसिफ यांचा पण टायमिंग काय होत नाहीये. सर त्याला विश्वास ठेवावा लागणार स्वतःवर. मोठे फटके खेळावे लागतील जर धावसंख्या मोठी उभी करायची असेल तर.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चांगली अशी गोलंदाजी. ओ, ते रनआउट होता, रनआउट मिस केले हार्दिकने. चांगला चेंडू टाकलाय हार्दिक यांनी, पण कौस्तुभ भिरकावण्याचा प्रयत्न करत होते, पण संपर्क काही झाला नाही. बॅटची कडा घेऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा स्लोवर पद्धतीचा यॉर्कर पद्धतीने टाकलाय तो, स्लोवर यॉर्कर. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत हार्दिक आपल्या संघासाठी. नक्कीच कर्णधार ऋषी खुश असतील आपल्या. कर्णधार खुश असतील आपल्या निर्णयावर. शेवटची ओव्हर हार्दिकला दिली आहे. नक्कीच चांगला प्रतिसाद देत आहेत हार्दिक. पुन्हा तेच तर्रार चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव धाव. विनर आहे ना आता, लुजर लुजर झाले ना. अंशिका आणि ही आहे रे, कायरा नाही आज, कायरा नाही, कायरा उद्या होणार. अंशिका आणि आयुष उद्या. यानंतरचा यानंतर ओ, आणि काय बघायला भेटते आपल्याला, मिस फिल्डिंग. तेवढंच चपळाईने अडवलाय गौरव ढगे यांनी. तर राऊंडच्या स्वरूपात कौस्तुभ बाद झालेले आहेत. 3 धावा नक्कीच भेटलेल्या आहे. तर यानंतर सामना असेल तर अंशिका 11 विरुद्ध आयुष 11. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी स्टेजशी संपर्क साधायचा आहे आणि त्वरित यायचं. यानंतर लगेच आपल्याला मैदानात ताबा घ्यायचा आहे, कारण की नक्कीच सुट्ट्या लागल्यात मुलांना. मैदानात खेळण्यासाठी देखील त्यांची देखील गर्दी होईल. आयुष 11 विरुद्ध आयुष 11 विरुद्ध अंशिका 11. तयार राहायचंय आपण. कौस्तुभ रिकाऊन दिलाय तो, बघूया रनआउट हा देखील होतो की नाही. थोडासा थ्रो बाउन्स झालाय. आयुष लेण्याचा कॅप्टन जायद, आपण जिथे कुठे असाल त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. 45 झालाय, 46 टू विन. आयुष लेन संघाचे कर्णधार जायद. अच्छा, राहुल येतात या. राहुल वडकर या. साहिल मग या. यानंतरच्या सामन्याचा टॉस करण्यात येत आहे. तर आयुष विरुद्ध आयांश. पंचवीस धावा झाल्या त्या NJCC या संघाच्या. थोडंसं असं बॅटिंगमध्ये थोडंसं डगमगलाय, पण नक्कीच आपण एक सामना बघितला असाल जो काय राहिलो या संघाने 47-45 धावात केलेल्या, पण तिकडे देखील त्यांनी सामन्यामध्ये कमबॅक केलेला आणि जिंकलेला तो सामना. या मॅचमध्ये देखील तसंच काहीतरी करावं लागेल NJCC संघाच्या बॉलर्स लोकांना. तर
यानंतर सामन्याचा टॉस होतोय तो आयुष 11 विरुद्ध अयांश 11. अंशिका 11, माफ करा. तर टॉस कोण जिंकले कृपया करून कळवाय. अंशिका 11 या संघाने टॉस जिंकले आणि निर्णय घेतला त्वरित. निर्मा चला चालू करा. स्वामी 11 चला लवकर या. यानंतर देखील आपल्याला एक सामना खेळवायचा आहे, तो मेन सामना असेल. चला स्वामी 11 ऋषी लोखंडे कर्णधार कृपया करून लवकर पाठवायचे. आपण बघू शकता मैदानामध्ये छोटे खेळाडू ताबा घेत आहेत. छोटे खेळाडू थोडंसं सहकार्य करायचंय. थोड्या वेळासाठी बाहेर जायचंय मैदानाच्या. छोटे खेळाडू क्रिकेटर थँक्यू थोड्या वेळासाठी थोडा वेळ बाहेर व्हायचं मैदानाच्या कृपया करून. हे ऋषी लवकर चला फिल्डिंग लावून घ्या. NJCC पंच पंच चला बॅट्समन गोलंदाज आलेले फलंदाज आलेले आहेत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पंच घाई करायची थोडीशी. फिल्डिंग टीम तुम्हाला पण विनंती आहे, जरा थोडं घाई करायचं समजून घ्यायचं आहे. कारण की टुर्नामेंट होणं पूर्ण व्यवस्थित पार पडणं खायची गोष्ट नाही आहे. तुमच्या सहकार्यानेच ती होईल. KSSL सीझन 8 आपण बघू शकता मराठा वॉरियर्स या संघाचे खेळाडू स्वप्नील राजापकर इकडे आलेले आहेत. एक चांगले असे खेळाडू. चला लवकर 45 झालेलं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. विनंती आहे तुम्हाला. याच्यानंतर आपल्याला एक इम्पॉर्टंट सामना खेळवायचा आहे, जो तो विनरचा असेल. की ही या टुर्नामेंटची इम्पॉर्टंट मॅच आहे. तर आपण बघू शकता स्ट्राईकवर आहेत ते सुमित हिलेकर आणि नॉन स्ट्राईकवर आहेत ते संघाचे कर्णधार ऋषी लोखंडे. आमच्या अच्छा माफ करा, सुमित कर्णधार आहेत. एकूण धावा घेतात 46 रन्स हवेत, 43 रन्स हवेत आणि नक्कीच जर का स्टारकास्ट बघता स्वामी संघाची थोडंसं इझी आव्हान आहे, बट राहुल शिंदेचे नेतृत्व करतायत NJCC संघाचं. तुम्ही क्रिकेटमध्ये कोणालाच हलक्यात घेऊ शकत नाही. तुम्ही एक सामना बघितला असणार 45 धावांचा सेम, जो कायरा 11ने जिंकलेला, डिफेंड केलेला ह्यांच्याच विरुद्ध. 46 करायचे. 45 झालेलं आहे, 46 करायचं आहे. 45 झालेलं आहे, 46 करायचं आहे. सामना करतील पहिल्या विरकावण्याचा प्रयत्न होता पुढे येऊन, पण गॅपमध्ये जाऊ शकला नाही. थोडंसं करेक्शन नीट झालं नव्हतं. बघू शकता पहिल्याच चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता. हाणामारीचा षटक आहे. पॉवर प्ले म्हटलं की बॅट्समनसाठी एक लालच असते. पहिले 12 चेंडू. नक्कीच कारण की तुम्ही बघू शकता दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. परत एकदा ऋषी लोखंडे यांच्यासाठी क्षेत्ररक्षण बदलण्यात आलेलं आहे, कारण की त्यांना माहिती आहे कोणत्या पद्धतीने फटके खेळू शकतात त्या ग्राउंडवर. ओळखीचं ग्राउंड आहे, ओळखीचा बॉलर आहे. वारंवार एकत्र खेळणारे किंवा एकमेकांच्या ऑपोजिट भिडणारे खेळाडू असतात. तर KSSLची हीच एक कमाल आहे की एक्सपिरियन्स आणि यंगस्टर्सला एकत्र आणून जे नेहमी एकमेकांसोबत खेळतात ते एकमेकांच्या ऑपोजिट ठरतात. दोघांना देखील एकमेकाच्या स्ट्रेंथ माहिती आहे, विकनेस माहिती आहे. बघा काय होतं. पहिला चेंडूचा सामना करत आहे. हो भिरकावण्याचा प्रयत्न, ग्राउंड शॉट खेळत आहे, कार्पेट शॉट खेळ समोरच्या दिशेने. बघा 4 जातोय की नाही. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केले ते कौस्तुभ यांनी चपळतेने, पण 2 धावा मात्र काय रोखू शकल्या नाहीत.
नक्कीच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं आणि तेवढंच चांगला टोलावलेला हा चेंडू हलक्या हाताने थोडासा खेळण्याचा प्रयत्न केला. त्याला माहिती आहे ऋषीला जर का मी पूर्ण 5 ओव्हर उभं राहिलो तर 46 रन्स मी इझिली करू शकतो. त्यामुळे जणू की काही हवेमध्ये खेळण्याचा हट्टाच इथे करताना नाही दिसला आहे. बघूया तरवेचा रिझवानचा पुढचा चेंडू. इथे हा सामना जिंकायचा असेल तर शांत पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की 45 धावा करायच्या आहेत, 46 धावा करायच्या आहेत. काही घाई नाही करता तर तो सामना जिंकतील. तोच काहीसा अप्रोच दिसतोय. थोडासा काम क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करते ऋषी, कारण हे एक तिथे आहे तसं मी ज्याच्याकडे मारण्याची क्षमता आहे. रिवर्स रिवर्स घ्यायचा प्रयत्न. क्या बात आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे बाद. चेंडू स्वीपचा फटका खेळण्याचा आधीच मानस केलेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसला. बॅटची कडा घेऊन चेंडू स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि परिणाम तो काय तंबूच्या आसनाला परतेल ऋषी लोखंडे. एक मोठा मासा. तुम्ही बघू शकता प्लॅनिंग नुसार गोलंदाजी केलेली हे नक्कीच आपल्या जाळ्यात अडकवले. प्रवृत्त केलेलं रिव्हर्स शॉट खेळण्यामध्ये आणि तिकडेच गेम फसलाय ऋषी लोखंडे यांचा. काहीतरी कानमंत्र देताना कर्णधार सुमित यांना. यानंतरचे फलंदाज असतील ते छोटे खेळाडू बाहेर या, प्लीज बाहेर या. आज सकाळपासून जर का कामगिरी बघितली तर नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा आपल्या समोर आणला तो एनजेसी संघाने. सुरेख गोलंदाजी केलेली पहिल्या मॅच मध्ये आणि तीच कंटिन्यू करताना दिसत आहेत या दुसऱ्या मॅच मध्ये पण. चला जरा घाई करायची आपण, जरा टुर्नामेंट याच्यानंतर अजून एक देखील मॅच आहे आपली, महत्वाची मॅच आहे ती. रिझवान यांनी नक्कीच आपल्या टीमसाठी एक आशा निर्माण केली आहे, कारण की तुम्ही बघू शकता चांगल्या असा खेळाडूला बाद केलंय, चांगली अशी गोलंदाजी लाईन अँड लेंथ, जसा क्षेत्ररक्षण आहे तस त्याचप्रमाणे बॉलिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील इकडे राहिलेला आहे. आपल्या जाळ्यात अडकवलं आणि परतावं लागलं ते ऋषी लोखंडे यांना. तर आपण बघू शकता या टुर्नामेंटमध्ये पहिली हॅट्रिक काढली ती सय्यद भाई यांनी. काय गोलंदाजी केली, 3 चेंडू आणि 3 गडी बाद. सुरेख गोलंदाजी नक्कीच. लाईन अँड लेंथ खूपच चांगली होती त्या 3 चेंडूवर आणि खेळाडूची स्ट्रेंथ त्यांनी ओळखलेली आणि त्यानुसार गोलंदाजी करून ते विकेट पटकावले. त्याचप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल या टीमला, जर आपल्या टीमला हा सामना जिंकवायचा असेल छोट्या धावसंख्येमधून. ऋषी जागा घेण्यासाठी राजन पहिला चेंडूचा सामना करताना हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला. काहीसा मानस करून आलेले दिसत आहेत जिथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतायत. मॅच थोडीशी डीप मध्ये घेऊन जायचा प्रयत्न करतायत. जर का तो विचार असेल तर नक्कीच गोलंदाजी संघासाठी कुठे फायदा होऊ शकतो, कारण गोलंदाजी ही तेवढीच कटेकोर आणि शिस्तबद्ध पद्धतीने करताना दिसत आहेत ते एकच. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव, पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न, अतिरिक्त धाव. तर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच तुम्हाला अतिरिक्त धाव याच्यावर थोडासा बंधन ठेवावं लागेल. पंचाने दंडित केलेला अतिरिक्त एक धाव आणि त्या धावसंख्येच्या मध्ये संख्या. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, बघूया कॅच होते की नाही, पण थोडंसं ड्रॉप झालं. मिस जजमेंट, आणि काय बघतोय आम्ही त्या मिस जजमेंटचं रूपांतर 3 धावांमध्ये झालेलं आहे. 3 धावा तर नक्कीच घेतलेल्या आहेत. पाहायला मिळाली, रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. पंच चेंडू ओव्हर. तर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला नक्की क्षेत्ररक्षणामध्ये आणि बॉलिंगमध्ये देखील आपल्या खेळाडूंना योगदान द्यावं लागेल. अशा कटिंग कॅच जर निघाल्या तरच सामना जिंकू शकता छोट्या धावसंख्येचा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते 7च्या घरात 1 गड्याच्या मोबदल्यात. तिथून पाहता अजूनही 39 रन्स हवेत. नक्कीच हा सामना जिंकू शकतील जर प्लॅनिंग नुसार गोलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षणाने तरी सहकार्य केलं, योगदान दिलं, तर नक्कीच हा सामना देखील फिल्डिंग टीम जिंकू शकते. आणि तेच जर का बॅटिंग टीमचं म्हटलं, स्वामी 11चा विचार करतात 24 चेंडूमध्ये 39 थोडंसं शक्य असं आव्हान आहे, कारण त्यांच्याकडे ही चांगली स्ट्रेंथ आहे. तुम्ही स्वतः एक
धडाकेबाज फलंदाज म्हणून आहेत राजन तिथे आहेत ज्यांच्याकडे क्षमता आहे ते कधी बाउंड्री सिक्स मारू शकतात ती एक क्षमता असलेले खेळाडू आहेत तसेच डगआउट मध्ये जर का बघता गौरव ढगे yes, अजून man who is always in the frame जो चर्चेचा विषय असतो तोच गौरव ढगे हार्दिक देखील तेवढेच चांगल्या लेवलचे बॅट्समन आहेत. नक्कीच बॅटिंग देखील करू शकतात. बॉलिंग चांगलीच केली आहे त्यांनी. बॅटिंग देखील करू शकतात ते आपल्या संघासाठी. बघू शकता पहिल्या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली होती राहुल शिंदे यांनी. 2 षटक टाकलेले. नक्कीच एक पॉवर प्लेचा आणि एक चौथा षटक. मला आठवतं ते पॉवर प्लेचा षटक ज्या 4 वादीला एक विकेट काढलेली तोच राहुल पहिला चेंडू हलका फिरवण्याचा केला प्रयत्न फसलाय आणि इथे खराब चेंडू त्याचा खरबूज समाचार घेताना दिसले ते राजन. चेंडू जाईल सीमारेखे पार चौकार या 4 धावांच्या मध्ये. राजन यांनी देखील हे मैदान खूप वेळा गाजवलेलं आहे. नक्कीच आठवते तो मागच्या वर्षीचा सामना KSSLचा 1 साइड त्यांनी आपला जिंकवलेला आपल्या संघासाठी. काय बॅटिंग केली होती राजन यांनी. नक्कीच मी तेच म्हणलं ना की सुमित जगा धडाकेबाज फलंदाज आहे तर राजन कोणत्याही क्षणी 4-6 मारण्याची त्यांची क्षमता आहे आणि त्यांनी ते दाखवून दिलं. मला जर का खरा चेंडू भेटला तर त्याचा मी खरपूस समाचार घेईल आणि तोच त्यांनी प्रत्यक्षिकही करून दाखवल्या पहिल्या चेंडूवर राहुलच्या. खराब पद्धतीने चेंडूला शॉर्ट पडला होता आणि त्याला नक्कीच ओळखून काढला आणि काय फटका सजवला. चला छोटे खेळाडू थोडंसं बाहेर यायचंय. बाहेर यायचंय थोडं. ओ मॅडम, ओ मॅडम थोडं बाहेर या. तुम्हीच बाहेर या थोडं. थँक्यू. बाहेर आ जाओ, बाहेर आ जाओ. क्षेत्ररक्षणात बदल दिसत आहेत डावपेच रचले जात आहेत तापय रचले जात आहेत राजनसाठी. चांगला चेंडू चांगला टॉस झाला पंचांकडे दाद मागताना पंचांनी बोट उंचावून इशारा केला आउटचा. राजनला परतावा लागेल एक मोठा मासा गळाला लागलाय. काय कमबॅक केलाय राहुल शिंदे यांनी. थोडासा झोल टाकला होता. फिरायला टाइम दिला आणि नक्कीच बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षाच्या हातामध्ये. तर यानंतर फलंदाज बघावा लागेल नक्कीच. आणि इथे काय होत तर हार्दिक नाबर हे राजनाची जागा घेण्यात येत आहे. नक्कीच गौरव ढगे यासारखा मोठा फलंदाज यांना थोडंसं पाठी ठेवलेलं आहे. काहीतरी प्लॅनिंग असेल स्वामी 11 या संघासाठी. चला छोटे खेळाडू जे कोणी जिमच्या इथे खेळत आहेत थोडंसं सहकार्य करायचं. फुटबॉल प्लीज थोडं सहकार्य करायचं. फुटबॉल थोडं बाहेर व्हायचं आपण थोड्या वेळासाठी. ओ फुटबॉल थोडं बाहेर व्हायचंय प्लीज. थोडा वेळ सहकार्य करा. थोडा वेळ गेले थोड्या वेळासाठी बाहेर व्हायचं. फुटबॉल प्लीज थोड्या वेळासाठी बाहेर व्हायचंय. थोडा वेळ फक्त. चेंडूवर चांगला चौकार लगावला होता राजनने. त्याच्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला राहुल शिंदेचा. एक हलकासा टाकलेला चेंडू थोडासा टॉस झाला आणि कडा घेऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातात आणि गडीचं झालं तिथं पतन. त्याची जागा घेण्यासाठी आला हार्दिक नाबर ज्याने षटकाचं शेवटचं षटक हाताळलं सुरक्षित षटक हाताळलं. आता त्याला बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग मध्ये आपली चमक दाखवावी लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न. काय चमक दाखवली आहे. मी बॅटिंगही करू शकतो आणि हा घणाघातीत प्रहार केला राहुलवर. थोडासा समोर भेटलेला चेंडू त्याला भिरकावून दिलाय हार्दिक पांड्या. आमच्या इथे हार्दिक नाबर आहेत. आल्या बॅटचा फ्लो दाखवलाय. सुरक्षक आणि या साधावांच्या मध्ये स्कोर संख्येमध्ये झाला बदल. स्कोर संख्या स्थिरावती एकूण 17च्या घरात 1 गड्याच्या मोबदल्यात 2 गड्याच्या मोबदल्यात. हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच तुम्हाला छोट्या चुका टाळाव्या लागतील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हा देखील सक्सेसफुल होतोय का काय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण आहे इकडे. 2 धावा नक्कीच भेटलेल्या आहेत. फटका चांगला खेळला होता. खूपच खराब चेंडू म्हणता येईल. अखोड टप्प्याचा चेंडू आणि त्यावर आधीच शॉट होता की मी रिव्हर्स खेळणार आणि जिथे क्षेत्ररक्षक नव्हता तिकडे भिरकावून दिलेला. पण जोपर्यंत क्षेत्रित होईल आणि फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि या 2 धावांच्या मध्ये स्कोर मध्ये झाला बदल. एकूण धावसंख्या स्थिरावते 19च्या घरात. सामना करतायत पुन्हा एकदा हार्दिक. बघूया 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार खेळलेत ते.
हार्दिक यांनी कसा चेंडू टाकतील राहुल आता. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू, पण इथे पंचांचा निर्णय येतोय तो अतिरिक्त धाव. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता, ते ओळखलेलं राहुल, पण नक्कीच जास्त. थोडासा लांब ठेवण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच केला वाईटच्या स्वरूपात. तर राहुलचा 5वा चेंडू हार्दिकसाठी. ओके, रनआउट भेटतोय काय नाही, आणि हा पंचांचा निर्णय काय येतोय. चांगली फिल्डिंग होती ती. चांगला चेंडू, तेवढंच चांगलं क्षेत्र. बाद. आणि इथे काय घडते, धाव बाद. हार्दिक असे छोटे छोटे क्षणच तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. काही चूक केली नव्हती, काय थ्रो होता, चांगलं कलेक्शन बाय राहुल, आणि रनआउट. काय इंसानने बसलाय, काय इंसानने तो क्रीज मध्ये येण्यापासून वाचलाय, आणि त्याचा दंडात्मक कारवाई म्हणजे पंचांनी बोर्डून चावणं आउट दिलाय. आणि या तिसरा गडी परततोय. चांगली बॅटिंग करताना दिसला, एक षटकार लगावला, रिव्हर्स स्वीपला त्यांनी दोन घेतलेले, आणि हा एक चांगला चेंडूवर धावची इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर एनजेसी संघाकडून 5 चेंडू नाही नाही, वाईटचा रिव्ह आहे. विकेट आहे. चला, पंचांचा सर, निर्णयाचा सन्मान करायचा आहे. आणि आपण जी वाट बघवतो तोच फलंदाज आता मैदानात आलेला आहे. हार्दिक डगआउटला परतताना त्याची जागा घेतोय तो चर्चेत राहणारा, नेहमीच चर्चेचा विषय असणारा गौरव ढगे. काय सुरेख फिल्डिंगचा नजराणा दाखवलेला. मध्ये थोडस मागे पुढे आता आलाय फलंदाजीसाठी. हाच तो टाइम, प्रॅक्टिसचा टाइम आठवतोय. आणि ढगेची batting नक्कीच करताना नक्कीच नक्कीच, हा जो टाइम आहे आणि त्यांनी जे एवढे वर्ष कष्ट केलेले आहेत, आता रिझल्ट तुम्ही बघू शकता. आता रोज प्लेअर घडवणारा प्रॅक्टिसला आज स्वतः इथे घडणार की बिघडणार, संघासाठी काहीतरी इतिहास घडवणार की स्वतः इतिहासात जमा होणार, बघूया. तर ढगे नक्कीच गोलंदाजी तर त्यांनी चांगली केलीच होती. त्यांना आपलं योगदान फलंदाजीमध्ये देखील द्यावं लागेल, कारण की क्रुशल असा सामना आहे, जो हरेल तो थेट घरी जाईल. त्यांना या स्पर्धेचे दार बंद होतील. चला जरा त्वरित सामना सुरू करायचा आहे, घाई करायची आपण, कारण की आपल्याला ह्याच्यानंतर एक महत्त्वाचा सामना खेळवायचा आहे. राहुल शिंदे चांगली गोलंदाजी करतायत, पण थोडंसं महागडे ठरलेत आता या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. थोडस महागडं म्हणता येईल, पण तेवढंच इव्हेंटफुल ओव्हर म्हणता येईल, कारण दोन विकेट या ओव्हर मध्ये आल्या. 5 चेंडू, शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत सुमित यांना, बघूया काय होते. नक्कीच नक्कीच, तर आपल्याला खेळाडूंना विनंती आहे, जर बॉलिंग टाकतेच्या वेळेस मूव करायची नाही. सामना राहुलचा शेवटचा चेंडूचा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू समोर टाकला, जडून भिरकावण्याचा केला प्रयत्न इथे फसलाय. आउट होते होते बच गए सुमित यहाँ पे. फ्रीज आठवली मला, पाल बच गए. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या स्थिर होती 20. 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथून विचार करता अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक, 3 षटकांचा खेळ शिल्लक, आणि त्या 3 षटकांमध्ये धावाची आवश्यकता असेल ती 24. तर आता स्ट्राईकवर येतील ते गौरव ढगे. नक्कीच त्यांना फलंदाजीमध्ये देखील योगदान द्यावं लागणार आहे. गोलंदाजी देखील त्यांनी चांगली केलीच होती, पण तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते सलीम यांना. सलीम यांचा सामना करतील ते गौरव ढगे. हे महत्त्वाचं षटक असेल, कारण की तुम्ही बघू शकता या राहुल शिंदेच्या ओव्हरमध्ये विकेट आल्या आहेत, पण थोडंसं महागडं षटक आपल्याला असं बघता येईल ते, कारण तुमच्याकडे धावसंख्या तेवढी नाही आहे की तुम्ही तेवढे रन खर्च करू शकता. नक्कीच, पण त्याचा जर का एक चांगला विचार केला तर जे 2 गडी बाद झाले, नक्कीच बलाढ्य खेळाडू होते, स्कोअर मारण्याची क्षमता होती, त्यांना परत पाठवले तंबूमध्ये, तर जेणेकरून प्रेशर असेल ते आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर असेल. विकेट जर का गेली तर मागे फलंदाज आहेत का. नक्कीच नक्कीच, विकेट्स तर घ्यावेच लागतील, तसंच रनांवर देखील निर्बंध लावावे लागतील गोलंदाजी टीमला. बघूया आता सलीम आपल्या संघासाठी काय गोलंदाजी करत आहेत. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना बघूया कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतील आपल्या संघासाठी.
पॉवरचे रिस्ट्रिक्शन संपले. 5 खेळाडू तुम्ही क्षेत्ररक्षक तुम्ही 30 याच्या बाहेर लावू शकता. तर त्याचाच फायदा कसा घेतायत? चला त्वरा करूयात. यांची सांगा लवकर करा जरा. ठेवायची आहे. घाई करायची आहे. पंच घ्या. सलीम जर का याची पहिली ओव्हर बघितली असाल पहिल्या मॅचला सुरेख वेगवान गोलंदाजी करत होता तो सलीम भागेसाठी. कट करण्याचा प्रयत्न होता इथे. ते सरळ चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव पद्धतीने टाकलाय. काय चेंडू टाकलाय? पहिलाच चेंडू. काही संपर्क नाही. बॉल येण्याच्या बॅट येण्याच्या पहिलेच बॉल किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. वेगाने फसवलाय. वेगाने बीट केलाय. ते गेला कट करण्याचा प्रयत्न इथे फसलाय आणि निर्धाव चेंडूची होती सांगत स्कोर बोर्ड मात्र स्थिर 20. पुन्हा एकदा कट केलाय. या ठिकाणी काय खेळलाय? वेट हे पकडू नको. सजरानी चौकार मगाशी फटका बसला होता पण आता तो फटका बसला नाही. मी मारेल आणि आज boundary हा हा चेंडू ओळखलेला पाठीमागे पाठीमागे टाकलेला. वेट करून मारलाय तो ऑफसाईडच्या दिशेने. धावसंख्या 4 नि वाटते. धावसंख्या झाली आहे ती 24. चुकीच्या पद्धतीने टाकलेला होता चेंडू आणि तेवढा वेळ भेटलाय बॅट्समनला. आणि असे चेंडू गौरव ढगे काही सोडत नाही. नजरच एवढी चेंडूवर बसली आहे. लेन चुकली आणि लेन चुकली तर त्याला चुकीला माफी नाही आणि तीच जगेने पण केला 4 रन. पुन्हा एकदा जगेसाठी तिचा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने गेलाय. बघूया 2 धावा भेटतात की नाही. चपळतेने गेले पण नक्कीच नक्कीच 2 धावा घेण्यापासून नाही रोखू शकत. दोघेही चपळ आहेत. गौरव आणि सुमित. काय रनिंग बिटवीन द विकेट होती. कॉल होता सुमितचा. सुमितने नक्कीच त्याला रिस्पॉन्स दिला होता. सफलता पाहायला मिळाली. रन बिटवीन द विकेट चांगली कॉलिंग आणि त्याचं रूपांतर ते काय की 2 धावांनी आला. अफुल टप्प्याचा चेंडू होता. त्याला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर लावला. डीप पॉइंटला फिल्डर असताना त्या लेंथवर फिल्डिंग नुसार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. साठी सलीम आपला चौथा चेंडू धावना करेल तो. पुन्हा भिरकावून दिलाय. नक्कीच आता हा चेंडू तर जातोय सरळ सीमारेषावर. षटकार दाखवून दिली आपली ओळख की मी कोणत्या प्रकारे फटके खेळू शकतो. आठवतंय मी रोज का प्लेअर घडवतो आणि प्रॅक्टिसला एवढी जी मेहनत करतो ती इथे फळाला लावली आहे. प्रॅक्टिसचा टाइम झालाय आणि हा माझा टाइम आहे आणि मी तो कन्वर्ट करणार. नक्कीच धावसंख्या 6 नि वाढते. धावसंख्या झाली ती 30. माफ करा 32. थोडस आता आव्हान असं छोटं होताना कमी होताना. पुन्हा एकदा सलीम. पुन्हा एकदा कट केलाय तो पॉईंटच्या दिशेने पण या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहेत. बघूया 2 धावा होतात की नाही. नक्कीच कॉल दिला होता सुमित यांनी पण मना केले गौरव यांनी. त्यांना माहिती आहे की आता धावबाद होऊन काय चालणार नाही कारण की दोन्ही खेळाडू पहिल्यापासून खेळत आहेत. चांगला टाइम स्पेंड केलाय विकेटवर. चेंडूचा खेळ शिल्लक अजूनही 13 धावांची आवश्यकता. जर काही इथून 1-2 विकेट किंवा 2-4 डॉट मॅच मध्ये कलटणी आणू शकतात. ती क्षमता सलीम मध्ये आहे. ती क्षमता बॉलिंग युनिट मध्ये आहे. नक्कीच जर तुम्हाला मॅच जरा आपल्या बाजूला खेचायचं आहे तर नक्कीच इकडे तुम्हाला विकेट्स घ्यावे लागतील. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पण काही संपर्क नाही. तर कृपया करून मॅच लगेच सुरू करायची आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे ऋषी. चला वेळ घालून क्षेत्ररक्षण पटकन सजून घ्या. जागेवरच थांबा आपण कारण की आपल्याला लगेचच यानंतर एक सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण कोणी सगळे जवळ येऊ नका. चला चला क्षेत्ररक्षण पसरवा. फलंदाज जास्त टाइम घेऊ नका. पंच तुम्ही चालू करा. तुम्ही चला. दोन्ही संघांनी सहकार्य करायचंय. वेळेचं भान ठेवायचंय. नंतरचा एक महत्त्वाचा सामना असेल. आयांश 11 विरुद्ध अंशिका 11 विरुद्ध आयुष 11. गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले ते 12 चेंडू आणि 13 धावा. रिजवान पुन्हा एकदा यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. पॉवर प्लेची सुरेख
ओव्हर याने हाताळली होती. नक्कीच धावांचा ओघ कुठेतरी रोखून धरला होता. बलाढ्य खेळाडू ऋषी त्याचा विकेट त्याने घेण्यात यश आलं होतं. त्याचा तिथे पाचारण करण्यात आलं. नक्कीच स्ट्राईकला असलेला ढगे गौरव ढगे एक चांगल्या रंगात खेळताना दिसतोय. त्याला थांबवायचं आव्हान असेल तर रिजवान समोर. असं वाटतंय गौरवची बॅट तडपली आहे. आता काही ऐकणार नाही. बॉल जो येईल तो डायरेक्ट सीमारेषा बाहेर मारण्याचा प्रयत्न असेल गौरव यांचा. बघूया कशा प्रकारे खेळतायत. प्रवासचा चेंडू एक धावण्याचा प्रयत्न आई धावाची इथे अपील केली जाते. पंच मात्र इंटरेस्टेड दिसत नाहीयेत. अपील पेत्रा गया आणि या एक धावाच्या मध्ये धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या स्थिर होतीये 34 नक्कीच धावत करण्याचा प्रयत्न होता सलीम यांचा. काय थ्रो होता. इकडे एक विकेट गेली ना तर नक्कीच मॅच मध्ये जरा चूर असेल. कारण की आपण बघू शकता थोडंसं बॅटिंग लाईनअप या ठिकाणी थोडंसं दिसत नाहीत. बिनधास्त मानकरी नक्कीच ढगे रेस मध्ये दिसतात ह्या सामन्यामध्ये. स्ट्रायकर्स समिती सामना करेल रिजवानचा. काय चेंडू टाकलाय. नक्कीच फसवलंय. सोडून दिला होता. त्यांना वाटलं चाललंय बाहेर पण नाही 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 नाही. कट केलेला चेंडूने पडताच क्षणी थोडीशी आतमध्ये कळकणी घेतली आणि स्थिरावला तो यष्टीरक्षकाच्या हातात. तर निर्धाव चेंडूची झाली सांगतात. दोन चेंडूचा खेळ संपला. अजून ह्या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक. सामना करेल तो पुन्हा एकदा सुमित. 12 पाहिजेत. 12 हा बॉल 12. काय स्कोर रिव्ह्यू ओके रिव्ह्यू सर बघा. तर मी विनंती करतो जे छोटे खेळाडू खेळत आहेत थोडंसं सहकार्य करायचं प्लीज. विनंती आहे तुम्हाला थोड्या वेळासाठी फक्त. थोड्या वेळासाठी फक्त छोटे खेळाडू प्लीज. विनंती आहे तुम्हाला प्लीज विनंती करतो. थोड्या वेळासाठी जायचंय. आणि की इकडे एक महत्वाचा सामना आहे. थोड्या वेळासाठी जायचंय. कौस्तुभ त्यांना विनंती करा. लपडी नको परत आपल्याला. या ठिकाणी आपले थर्ड अंपायर चेक करतायत. रिव्ह्यू फेल झालाय. फेअर डिलिव्हरी. ओके जर तुम्ही रिव्ह्यू घेताय तर तो 10 सेकंदाच्या आतमध्येच घ्यायचा आहे. पुढील चेंडू बघूया मोठा प्रहार करण्यामध्ये यशस्वी होतात की नाही. पुन्हा एकदा निर्धाव. क्या बात आहे. मॅच मध्ये थोडी चुरस आणतायत रिजवान आपल्या संघासाठी. कट करण्याचा प्रयत्न होता. 2 चेंडू सलग निर्धाव टाकलेत रिजवान यांनी आपल्या टीमसाठी. थोडंसं दडपण येताना दिसतंय आता. छत्रपती संभाजी मैदानात या केसेस सामन्यात नक्कीच चुरस पाहायला मिळते. 2 निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू सुमितसाठी. नक्कीच पुढेचा चेंडूवर काय करणार सुमित. डान्सिंग डाऊन द लाईन येऊन पुढे येऊन प्रहार करणार का की काहीतरी वेगळा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करणार. तेच रिजवानच्या डोक्यामध्ये असेल. कसं मी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूसाठी जाईल. रिजवान गौरवाने कान मंत्र जरूर देखील दिला होता. आता खेळून काढल्या समोर दिशेने बघूया रनआउट होतात का नाही. आणि बाद. अजून एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे रिजवान. सुरेख चेंडू हाताळताना दिसला. काय 3 शेवटच्या डिलिव्हरीज होता. बॅक टू बॅक 2 डॉट. त्यावर तिसऱ्यावर स्ट्राईक चेंज करण्यासाठी एक चिकिरत करण्याचा केलेला प्रयत्न बसला. रिजवाचा डायरेक्ट हिट आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय हिट केलाय आणि परतीला पाठवलंय सुमितला. सर्वस्वी जबाबदारी असेल ती फलंदाज गौरव ढगे यांच्यावर. 12 धावा हवेत. 12 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. काय गोलंदाजी करतायत रिजवान आपल्या संघासाठी. चला लवकर करायचं रिजवान. माहिती आहे तुमच्यासाठी हा सामना महत्वाचा आहे पण तरी देखील थोडंसं आपण घाई करावी लागेल आपल्याला कारण की वेळेचा निर्बंध आहे. मिलिंद नंबुरे यानंतरचे बॅट्समन. हॅलो तो खेळ बिंदास्त हा मानकरी ठरू शकतो. रिजवानचा जो तो डायरेक्ट हिट होता तो एक चान्स घेतलेला बिंदास्त थ्रो केलेला आणि नक्कीच त्यांना चान्स तर घ्यावाच होता कारण की जिथे विकेट पडते बॅट्समन जातो तिकडे दबावामध्ये येणार ते लोक. सुमित मला दबावात दिसला. 2 डॉट चेंडू नंतर तो दबावात होता. मे बी सांगितलं असेल की सिंगल काढून आपण स्ट्राईक रोटेट करूयात आणि तो सिंगल घेणार. थोडी आशा पल्लवित झाली आहे
एनजेसी या संघाची. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बघूया रनआउट होतोय की नाही, चान्स घेतोय की नाही. ओ पण या ठिकाणी बघूया आता पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे, पुन्हा एकदा रन. अरे ओ कुठेतरी इथे गपला दुरुस्ती. पहिल्या धावाचा चान्स होता तो मिस झाला. लगेच राहुलने चांगला थ्रो केला होता राहुल यांनी, पण मध्येच रिझवान यांनी हात टाकला, तिकडे रनआउटची संधी हुकली. दोनदा रनआउटची संधी होती. काय घडते मैदानामध्ये? काय घडतंय काय बिघडतंय इथे जर का बघितलं तर तो चेंडू नक्कीच फसलेला. रिझवानचा फॉलो थ्रू मध्ये त्याने हिट करण्याचा प्रयत्न केला, तिथे तो बिघडला, तो हिट नाही झाला. परत राहुलने चांगलं घडताना बघितलं, त्याने चांगला बॅकअप केला, चांगला थ्रो करण्याचा प्रयत्न केला, स्ट्राईक एंडला. नक्कीच हा जर थ्रो गेला असताना नक्कीच गौरव ढगे यांना परतावं लागलं. काय थ्रो केला होता राहुल पौडकर यांनी, रॉकेट सारखा थ्रो, पण तिकडे मध्ये अडवण्यात आला रिझवान यांच्या मार्फत. मला तर वाटतं मोठा फटका खेळून मॅच संपवण्यात तयारीत आहे गड्या गौरव ढगे. विरकावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राहुलच्या दिशेने, बघूया काय होतंय. आणि इकडे थोडस मिसफिल्ड, बघा 2 धावा होतात का नाही. नक्कीच 2 धावा, थोडस खराब क्षेत्ररक्षण, कारण की या 2 धावांच्या मध्ये हा संघ स्थिरावती आहे. घरात जर का समीकरण बघितलं तर 6 चेंडू 8 धावांची गरज असेल ती नक्कीच स्वामी 11 संघासाठी. तुम्ही बघू शकता छोट्या चुका इथे किती महागात पडू शकतील. 2 धावा तिकडे ओव्हरच्या दिल्यात, जर तिकडे विकेट गेली असती तर आता समीकरण थोडंसं वेगळं असतं. थोड्या चुका महागात पडू शकते. जर तरी देखील काही सांगता येत नाही क्रिकेटमध्ये काय होईल आणि काय नाही. ते समजतात क्रिकेट हा झरझरचा खेळ नाहीये. नक्कीच चला छोटे सुर्वे या इकडे वरती या, स्टेजवर या. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. एनजेसीसी शेवटचं षटक कोण हाताळणार? नक्कीच कृष्ण षटक आहे, मॅच विनिंग षटक असेल, तेवढीच धाकटूक असेल ती स्वामी 11 संघासाठी. पण चला क्षेत्ररक्षण प्लीज सजवून घ्या, माहिती आहे तुमच्यासाठी महत्त्वाचा सामना आहे, पण आपल्याला घाई करायची आहे कारण की यानंतरचा देखील एक सामना महत्त्वाचा आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे आपण. तर गौरव ढगे आणि मिलिंद एक अनुभव खेळताना दिसतोय, अनुभव स्ट्राईकला दिसतोय आणि तेवढाच सध्या काळचा जर का अनुभव कोणाचा असेल संध्याकाळचा क्रिकेट खेळण्याचा तो गौरव ढगे, तो नॉन स्ट्राईकला आहे सध्या. नक्कीच त्याच्या बॅट मधून चांगला भरघोस धावाचा बॉस पडला आणि त्याचाच परिणाम तो काय आता 6 चेंडूमध्ये अवघ्या 8 धावांचं लक्ष आहे. नक्की फॅन फॉलोइंग तुम्ही बघू शकता गौरव ढगे यांची. नक्कीच त्यांचे आवाज त्यांच्यासाठी आवाज येत आहेत. नुकत्याच झालेल्या T20 चषकमध्ये गौरव ढगे यांनी गौरव ढगे हा सिरीजचा मानकरी होता. नक्कीच छाप सोडले प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. आपण आता मिलिंदे सामना करतील. प्रियांशूचा सामना करतील ते. पुन्हा एकदा बघूया, पहिल्या सामन्यामध्ये चांगली निर्धाव चेंडू, क्या बात आहे. नक्कीच एक सुरेख चेंडू पाहायला मिळाला. एक सुरेख चेंडूची इथे सांगता झाली आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. प्रियांशूचा एक सुरेख सुरुवात केली त्यांनी या षटकाची. नक्कीच थोडासा दबावामध्ये असतील कारण की अटीतटीचा सामना आहे, बॉल टू बॉल सामना आहे, पण निर्धाव टाकलाय. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलताना दिसतील. सामना करून दुसरा चेंडू पुन्हा एकदा शॉट लेनचा चेंडू टोलवला कव्हरच्या दिशेने, जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल आणि एकच धाव पूर्ण. धाव नाही घेणार. त्यांना माहिती आहे गौरव ढगे यांना की मी हा सामना संपू शकतो स्वतःच्या जीवावर. एक आत्मविश्वासाने भरलेला हा खेळाडू गौरव ढगे. चांगली गोलंदाजी करतात प्रियांशू देखील. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा त्याच पद्धतीने टाकलाय, पण हात काय खोलू दिले नाही, कट करायचा प्रयत्न होता. नक्कीच 2 सुरेख चेंडू हाताळले. तर इथून जर का समीकरण बदल बघताय तर 4 चेंडू आणि 7 धावा. यानंतर सामना लगेच ताबा घ्यायचा मैदानाचा. आपल्याकडे वेळ कमी आहे. या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. राहुल वराडकर आणि साहिल 80 कैलोन यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि आयुष इलियन संघांनी त्वरित आपले फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे.
या बिरकावून दिले. तुम्हाला बोललो होतो मी, हा खेळाडू डेंजरस आहे. नक्कीच हा सामना संपून टाकेल स्वतः जीवावर. बाउंड्री, पंचांचा निर्णय बाउंड्री आहे. आपला इकडे करण यांना थोडा सेलचा प्रॉब्लेम होतो, माईकचा प्रॉब्लेम होतो. तर कमिटी प्लीज जरा एक माईकचं अरेंजमेंट करायची आहे. यानंतर सामना साहिल सावंत कर्णधार, प्लीज तयारी ठेवायची आपली. त्वरित ताबा घ्यायचा संघ ग्राउंडचा. आणि आयुष 11 आपले फलंदाज रेडी ठेवायचे. जायद रेडी आहे ना? किती लावणार? कट केलाय या ठिकाणी. आणि नक्कीच हा सामना दोन धावा तर घेतल्यात. दोन चेंडू आणि एक धावा. एक धावा आणि दोन चेंडू. का होईल या सामन्यामध्ये संघर्ष. मालक आयुष 11 या संघाचे त्वरित आपण बॅट्समन आपल्या सामन्यासाठी पाठवायचे. हां झाले ना, ठीक आहे. कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही समजून घेऊ शकता जरा. चला लवकर. दोन चेंडू आणि एक धावा. इकडे संघ रेडी झालेला आहे. 80 काय लेवण्या मैदानाच्या पाया बिया पडून सगळे मैदानाच्या आतमध्ये जायला रेडी. बघूया काय होतंय या सामन्यामध्ये. रोमहर्षकाचा सामना. दोन चेंडू आणि एक धावा. बघूया काय होतंय. 6 मारतील का? पुन्हा मारण्याचा प्रयत्न. आणि नक्कीच मॅच संपवली. बॅट दाखवत. क्या बात आहे गौरव. व्हॉट अ इनिंग. आपण बोलत होतो काय इनिंग खेळले गौरव यांनी आपल्या संघासाठी. थोडासा फसला होता सामना, पण शांत डोक्याने फलंदाजी केली आणि जिंकवले. चला हा बोलतो काय पाणी हवंय. चला आयुष 11 फलंदाज पाठवा. आणि कर्णधार साहिल सावंत. पटकन क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आपण, आपल्याकडे टाइम कमी आहे. आज सामना 5 ओव्हरचा आहे. 2 ओव्हर पॉवर प्लेचे असतील. चला लवकर लवकर सुरू करायची आहे.